यश अपयश फक्त माणसाच्या मेंदूत असतं. यश अपयश फक्त माणसाच्या मेंदूत असं अशा जुन्या लोकांनी म्हटलेलं आहे. खरी गोष्ट हो. एक वय असतं 16 किंवा 17 वर्ष, त्यात प्रत्येक माणूस आपल्याला यशाच्या शिखरावर जाण्यासाठी प्रयत्न करतो. कोण शाळेच्या माध्यम असो, शिक्षणाच्या माध्यम असो, या बिझनेसच्या माध्यमाने, पण प्रत्येक माणूस करत राहतो. आपलं वय होतं हो, आपण भरपूर प्रयत्न केलं. यशाच्या शिखरावर चढण्यासाठी प्रत्येक माणूस काय ना काय करत असतो. तसं मीने बी प्रयोग केला. ठीक आहे, पळालो, पण जेवढा पाहिजे तेवढं यश नाही भेटलं. पण तुम्हाला सांगू का, ते सोडून आलो यशाची पायरी, यशात राहिलो, पण यशाच्या पायरीसाठी मी रोज पळत होतो. मोठे मोठे काउन्सिलर असो, मोठे मोठे मोटिवेशन ट्रेनर असो, या प्रत्येक असो, ते प्रत्येक माणसाच्या गोष्टी शिकवत होतो. आणि प्रत्येक माणसाच्या गोष्टीमधून एकच शिक्षण आलं की तुम्ही जोपर्यंत स्वतःला घडवण्यासाठी तुम्हाला काही ना काही स्वतःलाच पळावं लागेल. तर मोटिवेशन ट्रेनर तुम्हाला खूप मोठे उद्योगपतीचे मोठे मोठे तुम्हाला काय ना काय एक एक्झाम्पल देतील. एक्झाम्पल देतील, ते तुम्हाला मोठे नाही करणार. फक्त जे काय करायचं तुम्ही ते अंमलात आणा आणि त्यांच्यावरती फोकस करा की अगर ते करू शकतात का मी करू नाही शकत का, अशा गोष्टी ते करतात. ते तुम्हाला जे काय करायचंय हे तुम्हालाच करायचंय. तर फक्त मोटिवेशन ट्रेनर तुम्हाला फक्त एकच ज्ञान देणार आहे, तो म्हणजे एक एक्झाम्पल. त्यांच्याकडे तुम्हाला एक्झाम्पल भेटतील. तुम्हाला तिथून धन दौलत नाही भेटणार, तुम्हाला एक्झाम्पल. आणि एक्झाम्पलची किंमत तुम्हाला कमीत कमी 10,000, 15,000, 20,000, 30,000 द्यावं लागतात. पण काही गोष्टी असतात ना हो साहेब, प्रॅक्टिकली असतात. प्रॅक्टिकली असतात आणि प्रॅक्टिकल करून बघा तर यश भेटतं. सर्व गोष्ट पुस्तकात नसते, कधी कधी प्रॅक्टिकल मध्ये असतो, हे मी लक्षात घ्या. आपण पळालो, पळता पळता आज इथपर्यंत आलेलो आहे. त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण भरपूर लोकांकडे ट्रेनरकडे गेलो, काय ना काय शिकलोय. ठीक आहे, जे काय भेटलंय, आयुष्य संपलं नाही. 55 वर्ष झालं तरी सुद्धा रोज आपण यशाच्या पाठी पळतो. यश अपयश फक्त माणसाच्या मेंदूत असतो. भेटलं तर ठीक, नहीं तो कोई बात नहीं, जो तो है, कोई टेन्शन नाही. ओके बाय. छोट्या गोष्टी असतात पर खऱ्या असतात. तुम्ही यंग आहे, टॅलेंट आहे आणि तुम्ही पळा हो. पळता पळता तुम्हाला सवय होणार. 50-60 वर्ष गेलं, पळत राहा, सगळं व्यवस्थित होणार. काय ना काय भेटणार, पण पळाच जरूर. ओके बाय.